गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल द कॉर्पोरेट टॅरो. आतापर्यंत आपण बघितलं आहे या व्हिडिओजमध्ये की तुमचं पर्सनल इयर कसं राहील यावर्षी, दॅट इज इन 2025. त्याच्यानंतर आपण तुमचे मुलांक बघितले, तुमच्या मुलांकाला सुटेबल जॉब्स बघितले. देन वी सॉ द कार्मिक डेप्थ नंबर्स, वी सॉ द मास्टर कोड नंबर्स. वी ऑल्सो सॉ की तुमच्या मंथ वाईज तुमच्या बर्थ डेटचा किंवा तुमच्या मंथचा तुमच्या पर्सनॅलिटीवर कसा फरक पडेल. आजपासून आपण सुरू करणार आहोत की तुमचा दिवसाचा बर्थ डे म्हणजे ज्या वारी तुमचा जन्म झाला आहे त्याचा तुमच्या पर्सनॅलिटीवर कसा फरक पडेल. ओके, सो बिफोर दॅट वी विल स्टार्ट विथ आवर प्रेयर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सो हाय फ्रेंड्स, आजपासून आपण बघणार आहोत की तुमच्या जन्मवाराचा तुमच्या पर्सनॅलिटीवर कसा फरक पडतो. जन्मवार ह्याचा ॲस्ट्रोलॉजीमध्ये म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये खूप महत्त्व ह्याला दिलं गेलं आहे. न्यूमरोलॉजीमध्ये आपण ते एवढं कन्सिडर करत नाही, पण ज्योतिषशास्त्रामध्ये जन्मवारालाही खूप जास्त महत्त्व दिलं गेलेलं आहे. सो आज आपण सुरू करणार आहोत पहिला वार सोमवारपासून. ओके, सोमवार ह्या वाराची देवता आहे श्री भोलेनाथ शंकर. सो शंकर महाराज जे आपले आहेत ते कसे आहेत, तर त्यांना आपण भोळं म्हणलेलं आहे, त्यांना आपण शांत म्हणलेलं आहे. अतिशय प्रेमात ज्यांनी समर्पण दाखवलेलं आहे, सृष्टीच्या प्रेमासाठी त्यांनी विषही ग्रहण केलेलं आहे. सो असे हे आपले भोलेनाथ आहेत, ज्यांचा आशीर्वाद सोमवारी जन्मलेल्या मुलांना नक्कीच मिळत असतो. ओके, सो पण भोलेनाथ जेवढे शांत आहेत तेवढंच त्यांचं रौद्र रूपही आपल्याला माहीत आहे. तांडव करण्याचीही त्यांच्यात शक्ती आहे. सो जेवढे ते शांत आहेत तेवढेच ते रौद्रही आहेत. सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स दॅट कॅन ऑल्सो बी सीन इन पीपल बॉर्न ऑन मंडे, की हे लोक अतिशय शांत आहे. बरं, प्रत्येक वाराला आपण एक कारक ग्रह दिलेला आहे. सो सोमवारचा जो कारक ग्रह आहे तो आहे चंद्रमा. चंद्र कसा आहे? चंद्र शांत आहे, चंद्र शीतल आहे, हे आपण आधी पण बघितलं आहे. पण सेम थिंग की एवढ्या लांबूनही चंद्राची ही ताकद आहे की चंद्र पृथ्वीवर भरती आणि ओहोटी घडवून आणतात. ओके, सो ही लोक अशीच आहेत. ह्या लोकांकडे एक वेगळाच मॅग्नेटिक चार्म आहे, एक वेगळंच आकर्षण शक्ती आहे. जे लोक सोमवारी जन्मलेले आहेत ते लोक खूपच पर्सनॅलिटी त्यांची खूप मॅग्नेटिक असते. त्यांच्याकडे लोक आकर्षली जातात. त्यांच्याकडे एक मॅग्नेटिक पुल आहे ज्याच्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे आकर्षले जातात. ते लोक खूप शांत आहेत. हे लोक जरी तोंडाने काहीही बोलत नसतील तरी ह्यांचे डोळे खूप बोलके असतात. बऱ्याचशा गोष्टी ते लोक डोळ्यातूनही बोलून जातात. सो असे हे एक्सप्रेसिव्ह डोळेवाली लोक आहेत सोमवारची. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जसं चंद्राला कला आहेत, जसं शंकरांजवळ राग आहे, रौद्र रूप आहे, सो हे लोक भयानक चिडचिडेही असतात. जसं चंद्राचे फेज बदलतात, जसे चंद्राच्या कला बदलत जातात, तशा ह्या लोकांनाही मूड स्विंग्स होतात. या लोकांचं असं आहे की हे लोक एका जागेवर शांत बसूच शकत नाही. यांना मूड स्विंग्स भयानक होत असतात. छोट्याशा छोट्याशा गोष्टीवरून ह्यांचे मूड्स एकदम बदलून जातात. हेजिटंट खूप असतात, डिपेंडंट खूप असतात. काय होतं ना की मूड स्विंग्स जास्त झाल्यामुळे ना हे लोक डिपेंडंट राहतात एक्सटर्नल मोटिवेशनसाठी. म्हणजे ह्यांना आयुष्यात जर पुढे जायचं असेल तर दे नीड अँड कॉन्स्टंट एक्सटर्नल मोटिवेशन. चिडले की भयानक चिडतात. जोपर्यंत शांत आहेत तोपर्यंत खूप शांत आहेत, एक्स्ट्रीम लेवलची शांत लोक आहेत. पण एकदा चिडले की मग तांडव तर होणारच. इमोशनलीही तेवढेच आहेत, खूप सेन्सिटिव्ह आहेत. एक नर्चरिंग, एक केअरिंग नेचर ह्या लोकांचं असतं. एक मदर लाईक अटॅचमेंट त्या लोकांमध्ये असते. खूपच बाळासारखी काळजी ते लोक आपल्या पार्टनरची घेतात. ह्यांच्याबद्दल एक विशेष सांगायचं म्हणजे यांच्या पार्टनरबद्दल कोणी चुकूनही काही बोललं तर तो माणूस गेलाच म्हणून समजा.
यांच्यासारखी बाजू घेणारे, आपल्या पार्टनरची यांच्यासारखी बाजू घेणारे लोक कोणीच नाही. जसं शंकर बाप्पाचं आपण बघितलं की बाबा त्यांचं प्रेमात पूर्णपणे समर्पण असतं, तशीच लेवलची समर्पण ह्या लोकांमध्ये असते. जे सोमवारी बॉर्न झालेले आहेत दे आर एक्स्ट्रीमली लॉयल, समर्पित लोक असतात आपल्या पार्टनरसाठी. त्यांच्या पार्टनरची बाजू जर ह्या लोकांनी उचलून घेतली तर कुणीही त्यांच्या अगेन्स्ट जाऊ त्यांना फरक पडत नाही. अख्ख्या जगाला पुरून उरतील वेन इट कम्स टू देअर पार्टनर, वेन इट कम्स टू देअर फॅमिली. पण अगेन व्हेरी सेन्सिटिव्ह, व्हेरी इमोशनल, मूड स्विंग्स खूप होतात. मूड स्विंग्स म्हणजे असं असतं की सकाळी दिवस सुरू झाला आणि छोट्यातली छोटी गोष्ट ह्यांच्या मनासारखी नाही झाली तरी त्याचा परिणाम त्यांच्या पूर्ण दिवसावर दिसून येतो. भयानक लेवलचा मूड स्विंग्स त्या लोकांना होत असतात. त्याच्यामुळे काय होतं ना, ह्या लोकांना सतत डोकेदुखी, या लोकांना सर्दीचा खूप त्रास असतो, या लोकांना मोस्ट ऑफ द टाइम्स दीज पीपल ऑल्सो कॅन सफर फ्रॉम डिहायड्रेशन. ह्याच्यासाठी ह्यांना उपाय काय आहे तर सतत पाण्याच्या ठिकाणी जा. तिथे जाऊन हे लोक लवकर फ्रेश होतात, रिफ्रेश होतात. सो तुम्ही नदीकाठी जा, धरणाच्या ठिकाणी जा, समुद्रकिनारी जा, वाहत्या पाण्याला बघा. वाहत्या पाण्यात दिसलं की ह्या लोकांचा मूड थोडा शांत होतो. हे लोक पटकन रिलॅक्स होतात. दे आर व्हेरी मच अटॅच टुवर्ड्स फ्लोईंग वॉटर. So flowing water, looking at flowing water is the best remedies for these people when they are suffering from mood swings. अजून एक गोष्ट अशी की सोमवार जो आहे ह्याला आपण कलर दिला आहे पांढरा. सो तुम्ही कुठल्याही महत्त्वाच्या कामासाठी जात असाल, जसं मुलगी बघण्याचा कार्यक्रम असेल, इंटरव्ह्यूला जात असाल, तुमचं कुठलं महत्त्वाची फायनान्शियल उलाढाल असेल तर त्या दिवशी नक्कीच पांढरे कपडे घालणं शक्यतो ट्राय करा. शंकराची उपासना करा. चंद्र जर पत्रिकेत बिघडलेला असेल तर मानसिक अस्वास्थ्य देतं. सो ह्याच्यासाठी जी रेमेडी आहे ती हीच आहे की तुम्ही शंकराची उपासना करा. तुमचा चंद्र पण जर पत्रिकेत बिघडलेला असेल तर तो चांगला होईल आणि जर आधीच स्ट्रॉंग असेल तर त्याची चांगली फळं तुम्हाला मिळायला लागतील. उपासच केला पाहिजे असं काही नाही, पण शक्यतो शंकराचं दर्शन तुम्ही सोमवारी घेणं अपेक्षित आहे. ब्लॅक कलरचे कपडे कटाक्षाने अवॉइड करा. डू नॉट वेअर ब्लॅक. अशा लोकांनी ब्लॅक घालूच नाही ज्यांचा जन्म सोमवारी झाला आहे. पण अगदीच जर हाऊस म्हणून घातलं तर ठीक आहे, पण शक्यतो सोमवारी ब्लॅक घालू नका. कुठल्याही महत्त्वाच्या कामाला जाण्यासाठी ब्लॅक घालू नका. दिस इज अ बिग टर्न डाऊन फॉर यू. अ ब्लॅक कलर इज अ बिग नो फॉर यू. ओके, सो अशी आहेत आपली सोमवारी जन्मलेली लोक. तुमच्या आजूबाजूला जर तुम्हाला माहीत असतील की या व्यक्तीचा जन्म सोमवारी झाला आहे तर त्याच्याशी हे कॅरेक्टरिस्टिक्स मॅच होत आहेत का हे मला नक्की कळवा. प्लीज डू लाईक द चॅनल, शेअर दिस इन्फॉर्मेशन. सबस्क्राईब करण्यासाठी तर अजून चांगला मुहूर्त नाहीच, सो लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. उद्या आपण पुन्हा भेटूया विथ पीपल बॉर्न ऑन ट्यूजडे. थँक्यू सो मच. एन्जॉय युअर डे. हॅव अ ग्रेट वीक अहेड. सी यू. बाय बाय.